जितकं तुमचं बायबल जुनं तितकं तुमचं जीवन नवीन. जितकं तुमचं बायबल नवीन, जीवन जुनं. देवाच्या वचनावर उभं राहणं. प्रियानो, देवाचं वचन हे असं खडक आहे की जो जगातील इतर सर्व गोष्टींपेक्षा स्थिर आणि मजबूत आहे. मनुष्य नेहमी वेगवेगळ्या संकट आल्यानंतर, समस्या आल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा सहारा घेतो, वेगवेगळ्या गोष्टींचा आसरा घेतो. आणि समस्या आल्यानंतर तो एखाद्यास मनुष्यावर भाव ठेवतो, अधिपतींवर भाव ठेवतो, एखाद्यास पैशांवर भाव ठेवतो, बलवान व्यक्ती आपल्या ताकदीवर भरोसा ठेवतो, ज्ञानी व्यक्ती आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगतो, त्याच्यावर तो भरोसा ठेवतो. परंतु या सर्व जगातील गोष्टी ज्याच्यावर मनुष्य अधिक भरोसा ठेवतो, भाव ठेवतो, अवलंबून राहतो, किंवा त्याला आपल्या जीवनातलं एक मजबूत किंवा दृढ गड तो समजतो. आणि ते प्रत्येकाला कुठं ना कुठं काहीतरी मर्यादा आहेत आणि कुठं ना कुठं त्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहे. त्याच्यावर ठेवलेला भरोसा, भाव कधी ना कधी ढळणारा आहे. आणि म्हणून जगातील अशा प्रत्येक गोष्टी ज्याच्यावर मनुष्य भरोसा ठेवतो, भाव ठेवतो, ती इतकी मजबूत नाही जितकं देवाचं वचन दृढ आणि मजबूत आहे. आज जे काही आम्ही रविवारच्या दिवशी आम्ही जे काही वचनाची घोषणा करतो, मला असं वाटतं वचन वाचणं म्हणण्यापेक्षा त्याची घोषणा करणं, ते घोषित करणं, कारण त्या वचनामध्ये सामर्थ्य आहे. आणि ज्या वेळेस असं वचन की ज्याच्याद्वारे परमेश्वराने सर्व सृष्टीची निर्मिती केली, ज्याच्याद्वारे सर्व सृष्टीचा एक दिवस तो न्याय करणार आहे, नाश करणार आहे, आणि ज्या वचनाच्या द्वारे आम्हाला उद्धार आणि तारण आणि सुटका आणि मुक्तता प्राप्त झालेली आहे, जे वचन दृढ आहे, स्वर्गामध्ये ते दृढ करण्यात आलेलं आहे, स्थिर ते आहे, बायबल सांगतं स्वर्गामध्ये. आणि ज्या वेळेस अशा वचनाचा आम्ही आश्रय घेतो, अशा वचनावर आम्ही भरोसा ठेवतो, ते वचन आमच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करू लागतं. देवाचं जे वचन आहे, ते वचनाचे जे अभिवचन बायबलमध्ये दिलेलं आहे, त्याच्यावर उभं राहणं. आणि ज्या वेळेस आमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कठीण प्रसंगामध्ये, ज्या वेळेस आम्ही देवाच्या पवित्र वचनावर दृढ रीतीने उभं राहतो, प्रियांनो, त्या वचनातून आम्हाला धैर्य मिळतं, सामर्थ्य मिळतं, विजय मिळतो, आशा मिळते. आणि आमच्या जीवनातलं सर्व जे काही निराशा आहे, अस्थैर्य आहे, ते निघून जातं. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस आम्हाला समस्या आमच्या जीवनामध्ये येते, अंधकार आमच्या जीवनामध्ये येतो, प्रियांनो, देवाच्या वचनाचा आश्रय घेण्यासाठी आम्ही लगेच गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन आम्ही वाचलं पाहिजे. अनेक लोक अशा समयामध्ये गडबडून जातात आणि इकडं तिकडं मदतीचं साठी बघतात की कुठून मला सहाय्य मिळेल. आणि म्हणून एका ठिकाणी वचनामध्ये सांगितलं की प्रभू म्हणतो की स्तोत्रकर्ता सांगत आहे की मी आपली दृष्टी पर्वताकडे लावत आहे, मला सहाय्य कुठून मिळेल. आणि पुढं सांगितलं, स्तोत्रकर्ता म्हणतो आकाश आणि पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर, याचपासून मला सहाय्य मिळते. तो कोण आहे? परमेश्वर. तो देवाचा शब्द आहे. शब्द म्हणून तो ह्या जगामध्ये आला. हालेलुया. आणि ज्या वेळेस त्या शब्दावर आम्ही भरोसा ठेवतो, भाव ठेवतो, त्यांनी बोललेल्या, त्याच्या मुखातून निघालेल्या प्रत्येक वचनावर, ते वचन आमच्या जीवनामध्ये स्थैर्यता आणतं, दृढता आणतं आणि आम्हाला मजबूत आणि स्थिर उभं करतं. आणि म्हणून आज काही महत्त्वाच्या गोष्टी, 10 असे मुद्दे मी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे की ज्याद्वारे आम्ही प्रभूच्या वचनावर ज्यावेळेस विश्वास ठेवतो किंवा त्याच्यावर आम्ही उभं राहतो, त्या वचनावर विश्वासाच्या द्वारे ते वचन आमच्या जीवनामध्ये कशा रीतीने कार्य करतं, त्या 10 गोष्टी आज आपण बघणार आहोत. पहिली गोष्ट, ज्या वेळेस आम्ही देवाच्या पवित्र वचनावर दृढतेने उभं राहतो, आणि हे लक्षण आहे की आम्ही प्रभूचे चांगले शिष्य आहोत, खरे शिष्य आहोत. केवळ खरं शिष्यच प्रभूच्या वचनावर दृढतेने उभं राहू शकेल. अनेकदा अनेक लोकांच्या जीवनामध्ये समस्या आल्यानंतर ते विश्वासापासून बहकतात, प्रभूपासून दूर जातात, प्रार्थनेपासून दूर जातात, वचन वाचण्यापासून दूर जातात.
निराशा त्यांच्या जीवनामध्ये येते आणि हे खऱ्या शिष्याचं दर्शक नाही. जो खरा शिष्य आहे तो अशा वेळेस उलट प्रभूच्या उपस्थितीमध्ये येतो. अशा वेळेस तो प्रभूच्या अधिक जवळ येतो. अशा वेळी देवाच्या वचनाचा आश्रय तो करतो. आणि म्हणून योहान कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 31वा वचन काय सांगतं बघा. ज्या यहुद्यांनी त्याचे खरे मानिले त्यास येशूने म्हटले, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या ठिकाणी सांगत आहे की जर तुम्ही माझे वचनामध्ये जर तुम्ही राहिला, वचनामध्ये राहणं म्हणजे त्या वचनावर विश्वास ठेवणं, त्या वचनानुसार आचरण करणं, त्या वचनावर भरोसा ठेवणं, त्या वचनावर कितीही प्रॉब्लेम आले तर स्थिर आणि दृढ उभं राहणं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की जर तुम्ही माझ्या वचनामध्ये राहिला तर तुम्ही माझे खरोखर शिष्य आहात. देवाचे शिष्य ते लोक आहेत, प्रभूचे शिष्य तेच लोक होऊ शकतात की जे सर्व प्रसंगामध्ये देवाच्या वचनावर दृढतेने उभं राहतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून दृढतेने उभं राहणं देवाच्या वचनावर. मला परिस्थिती काही सांगू, आजूबाजूचे सर्व गोष्टी माझ्या विपरीत मला घडताना दिसो, पण देवाचं वचन काय सांगतं त्यावर दृढतेने उभं राहणं हे खऱ्या शिष्याचं लक्षण आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जर आज आम्ही प्रभूचे खरे शिष्य आहोत तर आमच्या अवतीभोवतीची परिस्थिती याकडे आम्ही लक्ष देऊ नये. देवाचं वचन आम्हाला सांगतं, अब्राहामासंगती प्रभू बोलला की मी सारेच्या द्वारे तुला संतान देईल. आणि त्यांनी वचनावर विश्वास ठेवला. त्यांनी आपल्या त्या दुर्बळ झालेल्या शरीराकडे त्यांनी पाहिलं नाही, तर देवाने दिलेल्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. खरं पाहिलं असता नैसर्गिक दृष्ट्या सायंटिफिकली ही सर्व गोष्ट अशक्य होती की कोणा व्यक्तीला 100व्या वर्षी मूल होऊ शकेल, कोण्या स्त्रीला 90व्या वर्षी गर्भ राहील. आणि हे सर्व नैसर्गिक दृष्टीने अशक्य होतं. परंतु अब्राहामाने परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवला. आजूबाजूची परिस्थिती काय सांगत आहे, नैसर्गिक जे काही गोष्टी आहेत त्याच्या काय मर्यादा आहेत, मला काय वाटत आहे यापेक्षा देवाचं वचन काय सांगत आहे यावर विश्वास ठेवणं, ते खरं मानणं आणि त्या वचनानुसार चालणं. हालेलुया. अनेकदा अनेक ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस समस्या येतात, दुःख येतात, अडचणी येतात आणि त्यावेळेस संशय, अविश्वास आणि त्या ठिकाणी निराशा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करते. आणि त्यामुळे विश्वासापासून, वचनापासून, देवाच्या उपस्थितीपासून ते दूर जाऊ लागतात. आणि हेच सैतान इच्छितो की कसं तरी करून देवाच्या लोकांना, देवाच्या लेकरांना देवाच्या उपस्थितीपासून दूर न्यावं, विश्वासापासून त्यांना परावृत्त करावं, त्यांच्या जीवनामध्ये समस्या आणून त्यांना निराश करावं आणि त्यांचं देवाच्या संगती असलेलं जे नातं आहे ते तोडावं. आदम आणि हवा रोज प्रभू संगती एकत्र येऊन बोलत असत. प्रभूची सहभागिता त्यांच्या जीवनामध्ये होती. सैतानाला हे पाहावलं नाही. तो आला, आदम आणि हवेच्या जीवनामध्ये त्यांनी पाप त्या ठिकाणी घातलं, है ना. पाप घातलं म्हणण्यापेक्षा मोह त्यांच्या मनात घातला देवाची आज्ञा मोडण्याविषयी. कारण त्याला माहित होतं की असं काही तो गडबड करू शकणार नाही, असं तो काही त्यांना देवापासून दूर नेऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या मनामध्ये मोह त्यांनी निर्माण केला, त्यांना मोहात पाडलं. आणि आज्ञा मोडल्यामुळे देवाची आणि त्यांची सहभागिता तुटली. सगळ्यात मोठा आनंद कोणाला झाला? सैतानाला झाला. प्रियानो, ज्या वेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीपासून, त्याच्या वचनापासून दूर जातो, सगळ्यात मोठा आनंद जर कोण करत असेल तर सैतान करतो. तुमचे शत्रू करणार नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं की
चला हा व्यक्ती आहे ना, त्याच्यामुळं मला नको चर्चला, त्यामुळं मला नको चर्चला, जर आपण हे कारण दाखवले तर सैतानाला खरा मोठा आनंद होईल. आम्ही त्याला निराश करूया, आम्ही त्याला खोटं पाडूया. आमेन. कोणाकडे बघून नाही, आम्ही ख्रिस्ताकडे बघून, प्रभूकडे बघून त्याच्या वचनामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये यायला आम्ही शिकलं पाहिजे. हालेलुया. अनेक लोकांना मी भेटतो आणि लोक सांगतात हा प्रॉब्लेम आहे, तो व्यक्ती माझं अडखळण आहे, त्यामुळे मी चर्चला येत नाही, ह्यामुळे मी वचन वाचत नाही, त्यामुळे मी प्रार्थना करत आहे. प्रियांनो, हे कारण सैतानाला आनंदित करणारे आहे. कारण सैतान हेच अपेक्षा करतो की कसं तरी करून आम्हाला देवाच्या उपस्थितीपासून कट ऑफ करावं. आदम आणि हवेची उपस्थिती जी देवासंगती होती ती तुटली. मरण त्यांच्यामध्ये आलं आणि देवापासून दूर गेले. खरा शिष्य तोच आहे की जो प्रभूच्या वचनावर दृढ रीतीने उभा राहतो. हालेलुया. काही होऊ द्या, ऊन वारा पाऊस संकट समस्या ना. हबक्कूच्या पुस्तकामध्ये 3 अध्यायामध्ये बरोबर आहे काय सांगितले? अंजिराच्या झाडास फळ न आले, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेल, आनंद करेल. किती गोष्टी दिलेल्या आहेत बघा. आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट येते आणि आम्ही निराश होऊन प्रभूपासून दूर जातो. वचनामध्ये सांगितलेलं इतके सर्व प्रॉब्लेम जरी आले, खायला काही नसलं हरकत नाही, धनसंपत्ती संपली हरकत नाही, होऊ द्या काय व्हायचं असेल ते, पण कोणतीच गोष्ट आम्हाला देवाच्या उपस्थितीपासून दूर नेऊ शकत नाही. प्रियांनो, देवाचं प्रेम किती आहे माहित आहे? रोमकरसपत्रामध्ये सांगितलेलं आहे की सैतान है ना, दृश्य अदृश्य अशी कोणती गोष्ट, देवाचं जे प्रेम ख्रिस्त येशूच्या द्वारे त्याने आमच्यावर प्रदर्शित केलेलं आहे, त्या प्रीतीपासून आम्हाला दूर विभक्त करू शकत नाही. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त, ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आम्हाला कोण विभक्त करेल? क्लेश, आपत्ती, छळवणूक, उपासमार, नग्नता, संकट किंवा तरवार ही विभक्ती करतील काय? उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली, उलट पक्षी ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्या योगी या सर्व गोष्टी, त्याच्या योगी या सर्व गोष्टी आपण महाविजय ठरतो. कारण माझी खात्री आहे की मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमान काळच्या गोष्टी, भविष्य काळच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणती सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करू शकत नाही. देव आमच्यावर किती प्रेम करतो प्रियांनो. किती सर्व गोष्टी आल्या मार्गामध्ये तरी देवाची आमच्या विषयीची प्रीती कधी संपुष्टात येत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. संत पौल सांगत आहे की मला खात्री आहे, मला भरोसा आहे की या कोणत्याही गोष्टी देवाची जी प्रीती आहे त्या प्रीतीपासून आम्हाला विभक्त करू शकणार नाही. आणि म्हणून प्रभूचे शिष्य तेच आहेत की जे सर्व प्रसंगामध्ये त्याच्या वचनावर दृढतेने उभे राहतात. हालेलुया. दुसरी गोष्ट, देवाच्या वचनावर आम्हाला दृढ रीतीने उभं राहण्याची काय गरज आहे? कारण ते सार्वकालिक आहे. देवाचं वचन न संपणार आहे. हालेलुया. त्याला कोणती मर्यादा नाही, त्याला कोणती एक्सपायरी डेट नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. वचनाला एक्सपायरी डेट आहे का? हजारो वर्षांपासून हे वचन आहे.
हजारो वर्षांपासून लोक ह्याच्या भरोसा ठेवत आहे, विश्वास ठेवत आहे. आणि आजही ते वचन तेव्हापासून आतापर्यंत लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे, परिवर्तन करत आहे, बदल करत आहे, चिन्ह चमत्कार करत आहे, सुटका देत आहे, बंधमुक्तता देत आहे, उद्धार करत आहे, जीवन बदलत आहे. हालेलुया. हजारो लोक आम्ही पाहतो, कठीणातले कठीण लोक आम्ही बदललेले पाहतो. त्याच्यामध्ये पावर आहे, सामर्थ्य आहे, ते सार्वकालिक आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मत्ते रचित सुसमाचार 24 अध्याय 35 वचन. वचनामध्ये प्रभू सांगत आहे की आकाश व पृथ्वी ही नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. 2 महायुद्ध होऊन गेलेत. अनेक क्रूर शासक ह्या जगामध्ये आले. अनेकांनी ह्या वचनाला संपवायचा प्रयत्न केला. अनेकांनी देवाचं काम बंद पाडण्याचा, देवाच्या लोकांचा समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला. कोणाला जमलं नाही. हालेलुया. ज्या व्यक्तीने असं म्हटलं होतं की हे बायबल मी ह्या जगातून नाहीसं करेल, आज इतिहास सांगतो त्याच व्यक्तीच्या घरात बायबल प्रिंटिंग प्रेस आहे. त्याचं घर बायबल प्रिंटिंग प्रेस बनलेलं आहे. आमेन. प्रियानं, हे वचन कोणी नाश करू शकत नाही. 3रं महायुद्ध जरी झालं तरी हे वचन संपुष्टात येणार नाही. कारण बायबल सांगतं आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती, परंतु माझं वचन कधी नाही होणार नाही. का देवाच्या वचनावर आम्ही भरोसा ठेवावा? ते इतकं दृढ आहे, इतकं मजबूत आहे. ते परिस्थितीनुसार बदलणार नाही. मनुष्य परिस्थितीनुसार बदलतो. तो एखादा आज एक शब्द आपल्याला देईल, उद्या तो आपले शब्द एखादाच बदलून पडेल. पुढारी नेते मंडळी एखाद्या वेळेस आपल्याला अभिवचन देतील, एखादंच ते आपले शब्द मोडतील, अभिवचन तोडतील. परिस्थितीवर एखादा आम्ही भरोसा ठेवू, परिस्थिती बदलणारी आहे, काळ हा बदलणारा आहे, नातेवाईक नातेसंबंध बदलणारे आहेत. सर्व ह्या जगामध्ये जे आहे प्रियांनो ते बदलणार आहे. अशी कोणतीच गोष्ट ह्या जगामध्ये नाही जी स्थिर आहे. केवळ एकच आहे, देवाचं वचन. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की आकाश आणि पृथ्वी हे काय होतील? नाही तशी होतील, परंतु माझी वचने नाही तशी होणारच नाही. आणि म्हणून देवाच्या वचनावर आम्ही देवाच्या लोकांनी स्थिरतेने उभं राहायला शिकलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला दुःख होतं, ज्या ज्या वेळेस तुम्हाला एकटेपणा वाटतो, ज्या ज्या वेळेस असं तुम्हाला वाटतं की ह्या जगामध्ये तुम्हाला समजणारं कोणी नाही, प्रियांनो देवाच्या वचनाकडे वळा, बायबल वाचा. मी ह्या गोष्टी शिकलो. मी रात्र बसून देवाचं वचन वाचत असे. रात्र बसून ते वचन मला प्रोत्साहित करत असे. माझ्या जीवनामध्ये आलेल्या निराशांवर मला विजय ते देत असे. माझ्या दुःखांमध्ये मला आनंद ते देत असे. अस्थिर परिस्थितीमध्ये कशा रीतीने स्थिर उभं राहावं ते मला शिकवत असे. मी असा अनुभव घेतलेला आहे आणि आजही घेत आहे. हालेलुया. काही होऊ द्या, वचनावर स्थिरतेने उभं राहा. कारण हे वचन जगात जग बदलेल किंवा जग नाही तसं होईल, पृथ्वी नाही तशी होईल, परंतु प्रभू म्हणतो माझं वचन कधीच नाही तसं होणार नाही. आणि म्हणून ह्या वचनावर स्थिरतेने उभं राहण्याची गरज आहे. मी तुम्हाला आव्हान देईन, तुमच्या जीवनातले जे काही समस्या आहे, आजार असतील, बायबलमध्ये आजाराविषयी काय काय वचनं दिलेले काढा, शोधा. प्रभूला सांगा मला दाखव प्रभू कोणते कोणते वचने आजाराविषयी तू सांगितलेले, काय म्हणतं ते तुझं वचन त्याच्याविषयी. मोठ्याने ते बोला. तुमच्या त्या आजाराला म्हणा की देवाचं वचन माझ्यासाठी असं सांगतं. माझा हा विकार, माझा आजार ह्या ठिकाणी राहू शकणार नाही. तुमचे युद्ध तुम्हाला लढायचं आहे. कायम कोणी तुमच्यासाठी लढण्यासाठी येणार नाही, है ना. काय झालं पास्टरला फोन, काय झालं पास्टर, सारखं तसं नका करू. सारखं दुसऱ्याचं ना, तुम्हाला माहिती आहे की मोठं झाल्यानंतर
आपण लेकरांना अन्न नाही चालत हाताने, स्वतः हाताने खातो. ती सवय करा, मोठं बना, समजदार बना, मॅच्युअर बना. प्रेज द लॉर्ड. आपल्या लढायला शिका. पास्टर, तुमच्या कुटुंबातले लोक विश्वासणारे 24 तास तुमच्या संगती नाही राहू शकणार. तुमची लढाई तुम्हालाच लढावं लागेल. हालेलुया. आणि त्या लढाईमध्ये तुम्हाला विजय देणारा प्रभू आहे. त्याचा पवित्र आत्मा सहाय्य करणारा आहे. पवित्र आत्म्याला सहाय्य मागा, लढा. प्रेज द लॉर्ड. आम्ही प्रत्येक जण विश्वासणारे एक आत्मिक युद्धामध्ये आहात. आणि जर तुम्ही तुमच्या लढाया लढला नाही तर हार एखादा दिवस बघायला मिळेल. काही दिवसांपूर्वी प्रभूने मला सांगितलं, उठ, तुझी लढाई तू लढा. मी कितीलाही झोपो, बरोबर पहाटे मला जाग येते, प्रभू उठवतो प्रार्थना करण्यासाठी. आमेन. मी म्हटलं की प्रभू मी सोडणार नाही, लढाई. हालेलुया. आणि त्याच्यावर विजय पण मिळतो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाचं वचन सत्य आहे. हालेलुया. प्रियांनो, देव आणि त्याचं वचन कधी जुनं होत नाही. ते रोजची भाकर आमच्यासाठी आहे, ताजी आणि फ्रेश आहे. ते सार्वकालिक आहे. प्रेज द लॉर्ड. ते आमच्या सर्व जीवनामध्ये आम्हाला विजय देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही अशा जगामध्ये राहतो की कायम ते बदलणारं जग आहे, कॉन्स्टंट बदलणार आहे. परिस्थिती बदलत असते, माणसं बदलत असतात, स्वभाव लोकांचे बदलत असतात, सर्व बदलणार आहे. आम्ही अशा जगामध्ये राहतो, फॅशन बदलतात, बरोबर आहे ना. सगळं बदलत जातं, सगळं काय. आणि जर काही न बदलणार आहे तर ते देवाचं वचन आहे. त्याच्यावर आपण स्थिरतेने उभं राहावं. तिसरी गोष्ट, यूहन्ना 15:7. खूप सुंदर वचन आहे बघा, है ना. काय सांगितलेलं वचनामध्ये? तुम्ही माझमध्ये राहिला आणि माझी वचने तुमच्यामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. फलदायी जीवन. आम्ही कोणामध्ये राहण्याची गरज आहे? कोणामध्ये राहण्याची गरज आहे? काय सांगितलं वचन? तुम्ही मजमध्ये राहिला तर, व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हास ते मिळेल. प्रभूमध्ये राहण्याची गरज आहे. पहिली गोष्ट, त्याला जोडून राहण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये जुडलेलं असणं गरजेचं आहे. हॅलो. प्रभूमध्ये राहणं, विश्वासात राहणं, पवित्रतेमध्ये राहणं, त्याच्या भयात राहणं, त्याच्या आज्ञेमध्ये राहणं, त्याच्या वचनामध्ये राहणं. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये राहतो आणि त्याची वचनं काय होतात? आमच्यामध्ये राहतात, आमच्या हृदयामध्ये. त्याचं वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करतो? त्याचं अनुसरण करतो. आमच्यामध्ये वचनं राहणं म्हणजे फक्त पोपटपंची नाही, पाठ है ना. काही लोकांना फक्त पाठांतर आहे, घोकमपट्टी, मंत्र नाही येत. हॅलो. तो मंत्र नाही, त्याला सैतान नाही घाबरत. असंच नसतं, मंत्रासारखं बोललं तर नाही घाबरणार. मग ते वचन तुमच्या जीवनामध्ये जिवंत असलं पाहिजे, कार्यशील असलं पाहिजे. ज्या वेळेस त्या वचनानुसार आम्ही आचरण करतो, त्या वचनाचं पालन करतो, ते वचन आमच्यामध्ये जीवित होतं, अंकुरित होतं, कार्य करू लागतं. आमेन. आणि वचन सांगतं की ज्या वेळेस आम्ही काय करतो? तुम्ही माझमध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे ते तुम्हास प्राप्त होईल. आम्ही शेवटचा भाग घेतो. पहिलं प्रॉब्लेम आहे
जे काही तू प्रभू सांगितलंय की माझ्या नावाने मागाल ते तुम्हाला मिळेल, आणि मग मिळत नाही, अरे मग देवाचं वचन काही काम करत नाही आमचे. अरे पण आपण राहतो का प्रभूमध्ये? पहिलं आम्ही त्याच्यामध्ये राहणं गरजेचं आहे, त्याची वचनं आमच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि मग जे काही आम्ही मागतो ते प्रभू आम्हाला देणारा आहे. वचन खोटं नाही आहे, आम्ही ते अर्धवट पालन करतो. हॅलो, ते अर्ध ऐकून पळायचं आणि मग तसं ते आहे. अनेक लोक अर्धवट घेतात, काही काही वचनाचा अर्धवट अर्थ घेतात. पहिलं काय लिहिलंय ते विसरून जातात, नंतर काय लिहिलंय ते विसरतात. मधलं आपल्या फायद्याचं घ्यायचं फक्त, है ना. दिवस वाईट आहे, संधी साधून घे, चला बाबा पटकन नंबर लावा, जाईल जेवण संपून. आपण ते कशाविषयी सांगितलेलं आहे? आम्ही वाचलं पाहिजे, त्याच्या आधी काय लिहिलेलं आहे, नंतर काय लिहिलेलं आहे, ते वचन कशाविषयी सांगतं, त्याच्या मागचं देवाचा हेतू काय आहे, आम्ही ते नीट समजून घेतलं पाहिजे. आणि मग ते वचन आमच्या जीवनामध्ये कार्य करतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रियानो, लक्षात ठेवा, आम्ही देवाच्या वचनामध्ये जर राहिलो तर आम्हाला आमचं जीवन हे फलदायी जीवन बनतं. आमच्या प्रार्थना ह्या कार्यशील बनतात, त्याचं उत्तर आम्हाला मिळतं, आणि जे काही आम्ही प्रभूकडे मागतो प्रभू ते आम्हाला देतो. वचनावर स्थिरतेने उभं राहिल्यामुळे, त्याचं वचन आमच्यामध्ये राहिल्यामुळे आम्ही जे काही मागू प्रभू आमच्यासाठी करायला सुरुवात करेल. हालेलुया. त्याचं काम तो आमच्यामध्ये करेल. आणि प्रियांनो, त्याचं वचन हे सत्यवचन आहे. चौथी गोष्ट, योहान 8:32 काय सांगितलेलं आहे? तुम्हा सत्य समजेल. सत्य काय आहे? सत्य काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त हा सत्य आहे. येशू कोण आहे? प्रभू आहे. योहान 1 मध्ये काय सांगितलंय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. शब्द काय आहे? देवाचं पवित्र वचन आहे. सत्य तुम्हाला समजेल, वचन तुम्हाला समजेल, आणि ते वचन, ते सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. अनेक लोक आज बंधनामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनात आहेत. सैतानाच्या बंधनात, अज्ञानाच्या बंधनात, पापाच्या बंधनात, अनेक प्रकारचे बंधनं लोकांच्या जीवनामध्ये आहे. श्रापांच्या बंधनात, कारण सत्य कळालेले नाही. सत्य काय? देवाचं पवित्र वचन आहे. हॅलो, प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, देवाचं जे वचन आहे ते आम्हाला आमच्या काय म्हणता येईल, आमच्या कधी कधी लोक फक्त आपल्याला जे फायद्याचं आहे किंवा आपल्याला जे आवडतं ना, त्यांना ते वचनं जास्त आवडतं. आणि जे वचन आपल्याला टोचणारं आहे, बोचणारं आहे, नाही 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 हे नाही, हे नाही, हे देवापासून नाही बहुतेक. परंतु वचन देवाचं वचन आहे, ते कसं असू द्या, ते ऑपरेशन करतं कधी कधी आपलं, है ना, आत्मिक जीवनाचं, हृदयाचं, मनाचं, ते करू द्यावं. जर एखादी समस्या आमच्या शरीरात आहे, जीवनात आहे, आणि जर ती काढून टाकली नाही तर रोग अधिक बळावतो, तो अधिक घातक बनतो, आणि तो असा घातक रोग मनुष्याचं जीवन नष्ट करतो. देवाचं वचन एक प्रकारे आमची सर्जरी करतं, ऑपरेशन करतं, नको असलेल्या गोष्टी आमच्या जीवनातून बाहेर काढतं. आणि म्हणून ते जसं आहे तसं स्वीकारणं अतिशय आवश्यक आहे. हालेलुया. अनेक लोकांना शुगर कोटेड वचन आवडतं. काय म्हणता येईल त्याला? साखरेचं पाक है ना, लावलेला गोड, टोचणारं कटू नाही आवडत. आणि त्यामुळे समस्या तशाच राहतात, प्रॉब्लेम तसंच राहतो, सत्य समजत नाही, आणि बंधनं पण तसेच राहतात.
अनेक काळापर्यंत ते बंधनामध्ये मनुष्य राहतो. श्रापांच्या बंधनात, अज्ञानाच्या बंधनात, सैतानाच्या बंधनात, पापाच्या बंधनात, वेगवेगळ्या प्रकारचे बंधनं मनुष्याच्या जीवनामध्ये आहेत. आणि याचं कारण हे आहे की सत्य समजलेलं नाही, वचन नीट समजलेलं नाही. आणि म्हणून वचनाचं नीट उलगडा होणं, समजून घेणं हे फार गरजेचं आहे. प्रभूला आम्ही विनंती केली पाहिजे की प्रभू तुझं वचन मला समजून सांग, मला समजू दे. एजरा शास्त्री देवाचं वचन वाचून दाखवत होता आणि बायबल सांगतं इस्रायल लोकांना ते चांगलं समजलं. बाहेर भरपूर पाऊस पडत होता, पावसामध्ये लोक उभे होते आणि ते वचन ऐकून ते रडू लागले, पश्चाताप करू लागले. मोठं संजीवन त्या ठिकाणी आलं. प्रियांनो, ज्यावेळेस वचन आम्हाला समजतं आमच्या जीवनामध्ये परिवर्तन येतं, संजीवन येतं, सर्व बंधने तुटले जातात. हालेलुया. आणि आम्ही आशीर्वादित होतो. सत्य ज्यावेळेस समजतं, काय सांगितलेलं वचनामध्ये की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. देवाच्या वचनाचं सत्य आम्हाला बंधमुक्त करतात. आणि म्हणून देवाच्या वचनावर आम्ही स्थिरतेने उभं राहावं. ते अर्धवट आम्हाला सांगत नाही, ते असत्य सांगत नाही, ते आम्हाला सर्व गोष्टी क्लिअर कट सांगतात. अंधारात आम्हाला ते ठेवत नाही. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो तुझं वचन माझ्या पावला करता दिवा आणि माझ्या मार्गामध्ये प्रकाश आहे. ते आम्हाला अंधारात ठेवत नाही, आमचा मार्ग स्वच्छ आणि प्रकाशित तो करतो. देवाचं वचन आम्हाला अडखळू देत नाही, आम्हाला पडू देत नाही. क्लिअर कट कुठं जायचं, कसं जायचं ते आम्हाला दाखवतं. संभ्रमात आपल्याला पाडत नाही, गोंधळात आपल्याला पाडत नाही. हॅलो. कारण ते सत्य वचन आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये कोणतंही असत्य नाही, कोणतंही लबाडी, कोणतीही फसवणूक, कोणतंही खोटेपणा त्याच्यामध्ये नाही. आणि म्हणून त्या वचनावर आम्ही दृढतेने उभं राहण्याची गरज आहे. पुढची 5वी गोष्ट, देवाचं वचन आम्हाला काय करतं? मार्ग दाखवतं. जसं मी इतक्यात सांगितलं, स्तोत्र 119, 105. अनेक प्रकारचे अनिश्चितता, गोंधळ यामध्ये देवाचं वचन आमच्या मार्गामध्ये आम्हाला प्रकाश देणारं, आम्हाला रस्ता दाखवणारं आणि त्याच्यावर आम्ही अवलंबून राहू शकतो, भरोसा ठेवू शकतो असं ते आहे. हालेलुया. ह्या जगातले जे सर्व स्टँडर्ड्स आहेत, काय म्हणता येईल स्टँडर्ड्स, ते सगळं बदलणारे आहेत. मापदंड, बरोबर आहे ना, सगळे बदलणारे. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं जर तुम्हाला मोठं बनायचं आहे, श्रेष्ठ बनायचं आहे, तर तुम्हाला काय केलं पाहिजे? इतरांची सेवा करा, नम्र बना. पण जगातलं मापदंड वेगळं सांग. तुम्हाला मोठं बनायचं आहे, अधिकारी बना, ताकदवान बना, दुसऱ्याला दाबा खाली, है ना, गरिबावर अन्याय करा. जगातलं जे स्टँडर्ड आहे, मापदंड आहेत, बदललेले आहेत. पण देवाचं स्टँडर्ड कधी बदलत नाही. आमेन. ते आजही तसंच आहे. आणि म्हणून या अनिश्चित जगामध्ये प्रभूचं वचन आम्हाला काय करतं? आम्हाला मार्गदर्शन ते करतं. प्रेज द लॉर्ड. 6वी गोष्ट, देवाचं वचन आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी एक सोर्स आहे. मग ते याचं 4था अध्याय 4थं वचन आध्यात्मिक जीवनाचा तो पुरवठा आहे. कसल्या गरज असते आम्हाला? अन्न, वस्त्र, निवारा, है ना, माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, बरोबर आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगत आहे की देवाच्या वचनाचा ज्यावेळेस आम्ही आश्रय घेतो, त्याच्यावर ज्यावेळेस आम्ही उभं राहतो, तर जगाचे जे सर्व सोर्सेस आहे, पुरवठ्याचे साधनं आहेत, एखाद्या वेळेस ते कमी पडतील. पण जर देवाच्या वचनाचा जर आम्ही आश्रय घेतला, तर ते देवाचं वचन सर्व गोष्टीचा आध्यात्मिक पुरवठा आम्हाला करतं. जिवंत राहण्यासाठी,
विजय प्राप्त करण्यासाठी. हालेलुया, आमेन. सर्व गोष्टींमध्ये. आणि एवढंच केवळ नव्हे तर देवाच्या वचनावर ज्यावेळेस आम्ही भरोसा ठेवता, आमचं शारीरिक ज्या गरजा आहेत ते सुद्धा आमचं भागवतं. आमच्या आम्हाला आध्यात्मिक तंदुरुस्त ते करतं. अशा प्रकारे देवाचं वचन आम्हाला सहाय्य करतं. आणि म्हणून देवाच्या वचनाचं वर आम्ही दृढतेने उभं राहण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रभू त्या ठिकाणी सांगत आहे की मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल असे लिहिले आहे. आम्हाला माहिती आहे जगामध्ये लोकांना जास्त कसलं चिंता आहे? उद्याची चिंता, कसं होईल. आज तर मिळालं बाबा पोटभर, प्रभू उद्या कसं होईल, उद्या कोण देईल. आणि सर्व काही मनुष्य जो खटाटोप करतो जगामध्ये, सर्व आपल्या पोटासाठी करतो. बरोबर ना? आयुष्यभर कावड कष्ट करतो, पण पोट काय भरत नाही. रोज उद्या येतच कारण. हॅलो, रोज चिंता आहे, रोज काळजी आहे. इस्रायल लोक 40 वर्षापर्यंत देवाच्या वचनाप्रमाणे चालत गेले. न तर शेती केली, न पेरणी केली, न कापणी केली, पण रोज प्रभू त्यांना अन्न पुरवतो. देवाच्या वचनावर ज्यावेळेस आम्ही भरोसा ठेवतो प्रियानो, देव आमची रोजची गरज तो आमची भागवतो. प्रभू आम्हाला हे नाही सांगत की आम्ही आळशी बनावं. प्रभू आम्हाला हे सांगतो की आम्ही त्याच्या वचनाचा आश्रय घ्यावा, त्याच्या वचनावर आम्ही दृढतेने उभं राहावं. आळशी बनण्यासाठी प्रभू ह्या गोष्टी नाही सांगत आहे. काय लोक इतकेच हे राहतात की नाही देव बघून घेईल, देव देईल. अरे बाबा, पण तू आहे का वचनावर स्थिर? ते पहिलं बघ, मग देव काळजी घेईल. है ना? न तळ्यात मळ्यात मध्येच असतं, मग प्रॉब्लेम होतो. आणि मग आपण देवाला दोष देतो, देवाने माझी का नाही प्रार्थना ऐकली, देव माझी का नाही भेट घेतली, का काळजी नाही घेत. मग प्रियांनो, आपण एक तर प्रभूमध्ये राहावं स्थिरतेने, त्याच्या वचनावर दृढतेने आम्ही स्थिर उभं राहावं. तो आमची काळजी घेणारा देव आहे. इस्रायल लोक तुम्ही बघा, इतके त्या वचनावर इतके म्हणजे दृढ उभे होते. प्रभूने त्यांना सांगितलं होतं की तंबू ठोकायचं, तंबूत राहायचं. मेघस्तंभ जर कधी हल्ला दिवसा, लगेच तंबू उचलायचे आणि त्या मेघस्तंभाच्या मागे निघायचं. अग्निस्तंभ रात्रीचा जर कधी हल्ला, मग तो 2 वाजता हलो, 3 वाजता हलो, लगेच तंबू उचलायचा, निघायचा. देव त्यांना त्याच्या वचनावर भरोसा ठेवण्यासाठी, अवलंबून राहण्यासाठी सांगत होता. ऑलरेडी आगाऊ सूचना नव्हती दिली की उद्या अमुक अमुक वेळेला माझा अग्निस्तंभ पुढे जाईल, तुम्ही जागृत राहा आणि पुढे चाला. नाही, पहारेकरी असायचे. पहारेकरी लोकांना इशारा करायचे तुतारी वाजून. वेगवेगळ्या प्रकारचे तुतारीचे नाद त्यांना काढायला शिकवण्यात आले होते. आणि तो नाद कसला आहे, तो आवाज कसला आहे तुतारीचा, एकत्र येण्याचा आहे, निघण्याचा आहे, थांबण्याचा आहे, युद्धाचा आहे, कसला आहे, ते लोक समजत होते, चांगल्या प्रकारे ओळखत होते. आणि अशा रीतीने ज्या ज्या वेळेस त्यांना तो नाद ऐकू यायचा की ती तुतारी वाजलेली आहे पुढे जाण्यासाठी, लोक तेवढ्या रात्री उठून जसं असेल तसं त्यांचं सगळं सामान बिमान गुंडाळून, तंबू गुंडाळून लगेच बाहेर निघायचे. त्यावर मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाच्या मागे ते चालत असायचे. आणि मग प्रभू बायबल सांगतो त्यांच्या प्रत्येक गरजा पुरवायला लागला. पाणी पाहिजे, पाणी घ्या. अन्न पाहिजे, अन्न घ्या. मांस पाहिजे, मांस घ्या. कधी होतं हे असं? ज्यावेळेस आम्ही पूर्णपणे त्या वचनावर दृढतेने उभं राहतो. आज्ञापालन म्हणजे काय? वचनाचं आज्ञापालन. प्रेज द लॉर्ड. आज आपण किती आशीर्वादित आहोत की आमच्याकडे लिखित स्वरूपामध्ये ऑलरेडी देवाने वचन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी आपल्याला माहित आहे की प्रभूच्या इच्छा काय आहे, त्याच्या योजना काय आहे आमच्याविषयी. आम्हाला सगळं माहित आहे. त्यावेळेस त्या लोकांना काहीच माहित नव्हतं.
जसं काही प्रभू मोशेच्या द्वारे, अरोनाच्या द्वारे त्यांच्या संगती बोलत असायचं, त्यांना ते करावं लागायचं. काहीच माहीत नव्हतं. परंतु आज आपल्याकडं लिखित स्वरूपाचं देवाने वचन दिलेलं आहे. प्रियानो, ते वाचूया, रोज वाचूया. ते आम्हाला समजेल तर आमचा जीव वाचेल, तर आम्ही आशीर्वादित होऊ. जर आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला ते काही समजणार नाही. हॅलो, प्रेज द लॉर्ड. ते आमची रोजची भाकर आहे, आम्हाला बळ देणारी, ताकद देणारी, आमच्या आध्यात्मिक जीवनाला बळकट करणारी ही भाकर आहे, जी प्रभू आम्हाला रोज आणि रोज देतो. ती रोज वाचूया, त्याचा आदर करूया, त्याचा सन्मान करूया, त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहूया. हालेलुया. 7वी गोष्ट, जे कोणी त्याच्यामध्ये राहतात ते देवाचं वचन काय करतं? त्यांना त्या पापापासून दूर ठेवतं. स्तोत्र 119:11. बघा वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? मी तुझ विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. ज्यावेळेस देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये असतं, पापाला त्या ठिकाणी थारा नाही, पापाला त्या ठिकाणी जागा नाही. कारण देवाचं वचन प्रकाश आहे, देवाचं वचन ती दुधारी तलवार आहे. आमेन. ते वचन ज्यावेळेस आमच्या हृदयामध्ये साठवलं जातं त्यावेळेस पाप त्या ठिकाणी राहू शकत नाही, कारण वचन तिथं आहे. हालेलुया. प्रियांनो, देवाच्या वचनाला आपल्या हृदयामध्ये आपण स्टोर करून ठेवावं, साठवून ठेवावं. प्रभू, तुझं वचन माझ्या हृदयामध्ये राहू दे, जेणेकरून मी तुझ्या विरुद्ध पाप करू शकणार नाही. हालेलुया. ते वचन ज्यावेळेस आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवतो, ते वचन आम्हाला सावधान करतं, आम्हाला जागृत करतं, आम्हाला सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून दूर ठेवतं. आणि म्हणून देवाचं वचनावर आम्ही दृढतेने उभं राहिल्यावर काय होतं? ते पापापासून आमचं रक्षण करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणखीन 8वी गोष्ट आम्ही पाहूया. 2 तिमोथी ह्याचा 3रा अध्याय 16 आणि 17 वचन. ख्रिस्ती जीवनासाठी, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी देवाचं वचन आम्हाला तयार करतं. परमेश्वर प्रेरित प्रत्येक शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीती शिक्षण या करता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावे. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी देवाचं वचन आम्हाला तयार करतं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी वचनामध्ये सांगितलं की आम्हाला तयार करतं, आम्हाला सज्ज करतं ते, की आपण ख्रिस्ती जीवन चांगल्या प्रकारे जगू शकू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या वचनाचा आम्ही आश्रय घेतला पाहिजे, त्या वचनावर आम्ही दृढतेने उभं राहायला पाहिजे. कलसाईकरास पत्र 3रा अध्याय 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये भरपूर राहो, परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणामध्ये देवाला स्तोत्र गा, गीते आणि आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. विश्वासामध्ये देवाचं वचन आम्हाला दृढ करतं. काय सांगितलेलं आहे हे ना? काय सांगतं ते वचन बघा. 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुमच्यामध्ये सर्व ज्ञानाने भरपुरीने राहो. देवाचं वचन ज्यावेळेस आमच्यामध्ये सर्व ज्ञानाने भरपुरीने राहतं, काय घडतं है ना? स्तोत्र, गीते, आध्यात्मिक स्तवने आणि परस्परास शिक्षण, बोध हे आमच्या जीवनातून बाहेर निघतं. निंदा, नालस्ती, कटुता है ना, अजून काय आहे, आणखीन बऱ्याचशा गोष्टी, त्याला फुल स्टॉप मिळतो. हालेलुया. देवाचं वचन जितकं आमच्या जीवनामध्ये राहील
ते आमच्यामधून चांगल्या गोष्टी, देवाचं स्तवन, देवाची स्तुती, त्याची महिमा, त्याचं गौरव, ह्या गोष्टी बाहेर निघतील. आणि म्हणून जे अंतःकरणात आहे तेच मुखावाटे बाहेर निघणार, प्रभूने सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आमच्या हृदयामध्ये, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस देवाचं वचन राहतं, त्यावेळेस ते वचन आम्हाला विश्वासामध्ये स्थिर करतं, विश्वासामध्ये स्थिर करतं. आणि तो विश्वास तो जगावर जय मिळवणार आहे. आमेन. भले कोणत्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जरी आल्या, प्रॉब्लेम्स आले, तुम्ही जगावर सहज रीतीने विजय मिळवाल. हसत हसत सर्व गोष्टीला सामोरे तुम्ही जाल. मी असं म्हणत नाही की ख्रिस्ती जीवनामध्ये दुःख, त्रास, वेदना, समस्या, अडचणी, परीक्षा येणार नाही, येतील. पण जगातले लोक ज्यावेळेस त्याला सामोरे जातील आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला सामोरे जाल, त्याच्यामध्ये फरक तुम्हाला दिसेल, जगाला दिसेल. हालेलुया. आम्ही हसत आणि आनंदामध्ये त्या परीक्षेमधून जाऊ. हनन्या, आजर्या, मिशाएल त्या अग्नीमध्ये आरामशीर इकडे तिकडे फिरत होते. त्याच वेळेस दुसरे जे लोक जे त्यांना त्या अग्नीमध्ये त्यांनी टाकलं, ते भाजून त्या ठिकाणी मरून गेले, जळून मरून गेले. त्याच्या अग्नीच्या त्या ज्वालेनेच ते भस्म झाले. अग्नी परीक्षेचं दर्शक आहे. दोन प्रकारचे लोक आम्ही पाहतो. एक देवाचे लोक ज्यांनी प्रभूवर भरोसा ठेवला, राजाच्या आज्ञेला ते घाबरले नाहीत, परंतु देवाच्या वचनावर, देवावर त्यांनी विश्वास ठेवला, देवाला ते भ्याले आणि त्या अग्नीच्या भट्टीमध्ये देखील स्वतंत्र रीतीने आनंदाने ते फिरू लागले. हालेलुया. प्रियांनो, परीक्षा, समस्या, अडचणी, दुःख, संकट जीवनामध्ये येतील, पण फरक हा राहील की तुम्ही त्याही परिस्थितीमध्ये आनंदी राहाल, तुम्ही त्याही परिस्थितीमध्ये विजयी राहाल, तुम्ही त्याही परिस्थितीमध्ये स्वतंत्र राहाल, तुम्ही त्याही परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं प्रभूच्या उपस्थितीचा अनुभव घ्या. हनन्या, आजर्या, मिशाएल देवाच्या उपस्थितीचा अनुभव त्यांनी घेतला. प्रभू त्यांच्यामध्ये फिरत होता, त्यांच्याबरोबर. त्यांना अग्नीमध्ये टाकणारे भस्म झाले, परंतु हे आरामशीर त्यामध्ये फिरत होते. आणि बाहेर सांगतं की त्यांच्या केसाला सुद्धा अग्नीचा गंध देखील नव्हता. तुम्हाला माहिती आहे अग्नीचा गंध असतो है ना. एखादी वस्तू जर जळाली तर त्याचा वास येतो, दुर्गंधी येते. त्यांची केस सुद्धा जळाले नाही, त्याला अग्नीचा गंध सुद्धा लागला नाही. हालेलुया. पण ज्या बंधनाने ते बांधलेले होते ते मात्र जळून गेले. हा एक फरक आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला स्थिर ठेवतं. आणि शेवटची गोष्ट, योहान सुवर्तमानाचा 6 अध्याय 68 वचन. शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जावे? सार्वकालिक जीवनाची वचने आपण्याजवळच आहेत. देवाचं वचन ज्यावेळेस त्याच्यामध्ये आम्ही राहतो, आम्हाला सार्वकालिक जीवन ते मिळतं, त्याच्याद्वारे मिळतं, अनंतकालचं जीवन मिळतं. अनेक लोक येशूला सोडून निघून गेले. येशूने त्याच्या 12 शिष्यांना विचारलं की तुम्हाला पण जायला हवं आहे का? तुम्हाला पण जायची इच्छा आहे का? शिमोन पेत्र त्याला म्हटला, प्रभू आम्ही कोणाकडे जावं? सार्वकालिक जीवनाची वचनं आपण्याजवळच आहे. सार्वकालिक जीवन त्या वचनाच्या द्वारे आम्हाला मिळतं. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस त्या वचनावर आम्ही दृढ रीतीने उभं राहतो, त्या वचनाच्या द्वारे सार्वकालिक जीवन देवाच्या लेकरांना प्राप्त होतं. प्रियांनो, हे 10 प्रकारचे आशीर्वाद ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनावर दृढ रीतीने अवलंबून राहतो, आम्हाला प्राप्त होतात. प्रेज द लॉर्ड. आम्ही त्या वचनाचा आश्रय करावा, त्या वचनाचा सन्मान करावा, त्या वचनाचा आदर करावा, त्या वचनाचं पालन आम्ही करावं प्रियांनो. कारण हे अद्भुत गिफ्ट प्रभूने आम्हाला दिलेलं आहे, जे इतकं मौल्यवान आहे की ज्याची काही एक किंमत आपण करू शकत नाही, त्याची किंमत ठरवू शकत नाही. जग आणि जगातलं कोणतीही गोष्ट इतकं अमूल्य आहे देवाचं वचन आहे. मी असं म्हणत नाही की त्याची पूजा करा,
त्याला कुठं कापडात बांधून वर ठेवा किंवा उशाखाली ठेवा असं नाही म्हणत. त्याचा वापर करा, वाचा, रोज वाचा. मला माहित नाही माझं कितवं बायबल आहे. जितकं तुमचं बायबल जुनं तितकं तुमचं जीवन नवीन. जितकं तुमचं बायबल नवीन, जीवन जुनं. कारण वापरच करत नाही. काही लोक इतकं त्याला पवित्र समजतात, हात पण लावत नाही, लांबूनच बघायचं. वाचा ते आम्हाला वाचण्यासाठी दिलेलं आहे. वाचाल तर वाचाल. आमेन. ते जीवन आम्हाला आमच्या जीवनामध्ये नवीन जीवन उत्पन्न करतं. सार्वकालिक जीवन त्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्राप्त होतं. पेत्राला ते रहस्य समजलं. तो म्हटलं की प्रभू आम्ही कोणाकडे जावं? सार्वकालिक जीवनाचे वचन तर तुमच्याकडे आहे. तुम्हाला सोडून आम्ही कुठं जाऊया? बाकीच्यांना ते कळालं नाही, पेत्राला समजलं. हालेलुया. आणि तो प्रभूमध्ये स्थिर राहिला. एवढंच काही नव्हे तर आम्हाला पाहायला मिळतं त्याच्या पण जीवनात परीक्षा आल्या. बघा, येशूने सांगितलं ज्यावेळेस तू स्थिर होशील, है ना, ज्यावेळेस तू वळशील त्यावेळेस तू आपल्या भावांना, आपल्या बांधवांना स्थिर कर. आमेन. आम्हाला देखील प्रभूने तेच काम दिलेलं आहे की आम्ही स्थिर व्हावं, आम्ही वळावं. आणि जे इतर लटपटणारे आहे, अडखळणारे आहे, विश्वासामध्ये कमजोर आहे, आम्ही त्यांना दृढ करावं. प्रभूने ती सेवा आम्हाला दिलेली आहे. आमचं काम आहे जे इतर डगमगत आहेत त्यांना आपण स्थिर करावं. त्या वचनाच्या द्वारे आम्ही त्यांना मार्गदर्शन करावं, आम्ही त्यांना धैर्य द्यावं. प्रियानो, जग आणि जगातल्या सर्व गोष्टी संपत येत आहे, संपुष्टात आलेल्या आहे. थोड्या दिवसाचा अवधी, मला माहित नाही किती टाइम, परंतु सगळं नष्ट होत आहे. काही जर टिकून राहील तर केवळ हे देवाचं वचन आहे. आणि म्हणून अधिक स्थान आम्ही त्याला देऊया, त्याच्यावर दृढतेने उभं राहूया. आणि इतर लोक जे लटपटत आहे, विश्वासामध्ये डगमगत आहे, त्यांना आपण स्थिर करूया. हालेलुया. देव करू या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करू.